कडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। एक बड़ा चेहरा है, मराठा चेहरा है, पूर्व मुख्यमंत्री है, अनुभव उनका प्रशासन का बड़ा है और सामाजिक जीवन का भी। कितना लाभ हो सकता है, लाभ हो सकता है? देखिए, भारतीय जनता पार्टी के साथ अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं। विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में है, क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है, एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं। विशेष रूप से कांग्रेस में जो जननेता है, उनको ये लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए, क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्थ नेतृत्व कर रहा है। वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है, इसको देखते हुए कई नेताओं को ये लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए, जनता के लिए काम करना चाहिए। इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं। अब कौन कौन हमारे संपर्क में है, इसका खुलासा धीरे धीरे आपको होगा। तो मेरा आपको इतना ही कहना है, आगे आगे देखिए होता है क्या। तुम्ही दिला का प्रवेश? सर तुम्ही सूचनाचं विधान करताय की आगे आगे होत आहे, काय होणार नेमकं? 2019 आम्ही असं पाहिलं की 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या गळाला लागले, त्यांना पाय मिळाले। आता पहिले टार्गेट ते काँग्रेस असणार आहे की शिवसेनेत सुद्धा अनेक महत्त्वाचे नेते तुमच्या गळाला लागतील? नाही, आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे, त्यांना तोडायचं आहे। पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले, महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत। त्यातल्या अनेकांना हे वाटतंय की आपण जावं, त्यातले काही निर्णय करतायत, काही करू शकत नाही आहेत। पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं, विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते। काही आमदार आहेत जे बाहेर पडू शकतात, जे संपर्कात आहेत, की फक्त मोठे चेहरे संपर्कात? मी तुम्हाला सांगितलं, आगे आगे देखिए होता है क्या। पण सर, एका ठिकाणी तुम्ही पंकजा मुंडे यांनी कर्तव्य व्यक्त केले की माझा राजकारणामध्ये मला खूप त्रास झाला, माझा वनवास मला भोगावा लागला, असं पंकजा मुंडे आपलं वक्तव्य केलं। तुम्ही लोक काय करता की पंकजाताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या 2-4 ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही। भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत। त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे। त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल, अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच। भैया, मैं महाराष्ट्र का नेता हूं, मुझे बिहार के बारे में कोई जानकारी नहीं। पहले थी, मैं बिहार का जब प्रभारी था तो चुनाव के समय मुझे बिहार की राजनीति पता थी, लेकिन उसके बाद हमारे पार्टी में ये होता है कि आपको जो काम दिया जाता है वो काम आप करते हो, करने के बाद उसमें अटकते नहीं हो। हमको गीता में कहा है ना, कर्म करते रहो, वैसे हम कर्म करते हैं। उद्धव ठाकरेंनी असं म्हणले की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न दिले जात आहे। मला असं वाटतं की अलीकडच्या काळात उद्धवजी जे जे काही बोलत आहेत ते फार गांभीर्याने आम्ही घेऊ शकत नाही। कारण मी कालच
त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेट वेल सून. सर, आपने अभी कहा कि आप कर्मठ नेता है, तो इस कर्मठ नेता से कांग्रेस के लोग सचमुच जुड़ने के लिए बार बार नाम कह रहे हैं अशोक चव्हाण, आपके साथ जुड़ जाए? अरे भैया, आप कितना भी घुमा फिरा के पूछ. आता एक मोठी बातमी आहे. अशोक चव्हाण